दूध दिघेसाठी मेघनाथजी सातपुते यांच्याकडून सुद्धा पारितोषिक होतं तब्बल 100 रुपयाचं, तेही त्यांना द्यायचं आहे. हे सुकी कॅशपरी देऊन झालेले आहेत. आता पुढच्या मॅचच्या दिशेने आपण जातोय आणि पहिला चेंडू फेकला गेलाय सर. स्कोर कार्ड कडे लक्ष द्या. थँक्यू सो मच हर्षद. आपण वळूयात स्पर्धेकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती धावफलकाकडे वळूयात. पहिला बॉल मात्र आपण पाहतोय फेकी झाली. एक मिनिट, बॉल थांबवा जरा. जर मॅच चालू करायच्या आधी एकदा स्कोररचा हात तुम्ही दोघांमध्ये गाईड करा. त्यांच्याकडून जरा डिसिजन आला, दोघांचं तारतम्य जुळलं की मात्र आपण. पहिला चेंडू वाईड आला होता बरोबर. आतापर्यंत चेंडू एकही झालेला नाही, एकच झाला तो वाईड बॉल होता. ठीक आहे, 1 रन धावफलकावरती झालेली आहे. चला मॅच इज ऑन. सोमनाथसाठी जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आतिश जांभळे यांच्याकडून पहिला चेंडूची फेकी होताना पाहायला मिळते. आपण पाहिलं धावफलकावरती निर्धाव स्वरूपातील चेंडू, पण एक ही धावसंख्या वाईडच्या माध्यमातून लागलेली आहे. अभिलाष यांच्याकडून सुद्धा त्या गोलंदाजासाठी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अभिलाषजी महाजन यांच्याकडून ते पारितोषिक आहे 200 रुपयाचं. चला वळूयात स्पर्धेकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतो 2 संघांमधली लढत. सार्थक लायन्स वाढवण विरुद्ध सुपर फायटर्स इंदापूर. फटका चांगला आहे डावखुऱ्या फलंदाजाकडून, मात्र आपण पाहिलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय, त्याची फेकी करेपर्यंत मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि ही बॅट मधून आलेली पहिली धाव ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय हनुमान जाधव, रुपेश आणि अभिची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. एक सिंगल आली, अर्थात आता स्ट्राइक वरती रुपेश, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सोमनाथ. हनुमान साहेबांकडून सोमनाथसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक एक विकेटला आता हनुमानसाठी 400 टोटल प्राइस आहे. बॉल खूप खरंच चांगला चेंडू हाताळला. धाव मात्र आपण पाहिली कोणती आली नाहीये. अचानक उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. अक्षरशः चेस्ट लेवल पासून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोहोचला होता. थोडासा फंबल झाले, पण मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावफलकावरती निर्धाव स्वरूपातील चेंडू आला. धाव मात्र कोणती आली नाहीये. 2 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आतापर्यंत आपण पाहतोय. फुल टॉस बॉल, नो चा कॉल. बीमर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला जातोय. षटकार. इंदापूर संघ सुपर फायटर इंदापूर संघ हा आपण बॅटिंग करताना पाहतोय. रुपेश पवार आपल्याला बॅटिंग करताना स्ट्राइक वरती पाहायला मिळाला. पहिला बॉल त्याने खेचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने स्वागत केलं ते म्हणजे गोलंदाज सोमनाथचं आणि धावफलकावरती आकडेमोड धावसंख्या जाऊन पोहोचले 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. याही वेळेला आपण पाहिलं धावफलकावरती धाव मात्र कोणत्याही पद्धतीने आली नाहीये. निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी होतीये. एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय, एक खराब जो बीमर पाहायला मिळाला त्याच्यावरती मात्र धावा मिळाल्या 6. खरंच खोलात टाकला, एकदम छड मध्ये टाकलेला बॉल, मात्र एक धाव रोखू शकले नाहीये. एका धावाने आणखीन एक आकडेमोड धावफलकावरती 1 ने वाढ. 10 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. षटकातला आपण पाहिलं जर शेवटचा अंतिम एक चेंडू यायचा बाकी. एक चेंडू यायचा बाकी. टोटल फेकी झाल्या त्या म्हणजे 7 चेंडूंची फेकी झाली, त्यातले व्हॅलिड फक्त 5च पकडले. 1 2 गो.
याही वेळेला मात्र आपण पाहिलं खोलात टाकला क्षेत्ररक्षकांना बीट करत जाणारा दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चेंडू फसतोय निघून जात होता पण मात्र आउटफील्ड स्लो असल्या कारणास्तव चेंडू अडला आणि मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात आणि पहिल्या 2 धावांनी अर्थात आपण पाहिलं धावफलकावरती वाढ होऊन धावफलक जाऊन पोहोचलाय पहिला षटक समाप्त 12 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय अभिलाषी महाजन साहेबांकडून जर राहुल दळवी यांनी कॅच पकडली तर पर कॅच त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे अभिलाष महाजन आणि घनश्याम पवार या दोन्ही मान्यवरांकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक थोडा स्पीड अप करा टीम मीटिंग टीम हडल्स आपण घ्यायच्या नाहीयेत नांदेड सिटी पुणे या विभागामध्ये आता राहुल दळवी हे खूप मोठे चांगले बॅट्समन राहिले होते त्या विभागामध्ये अर्थात या स्पर्धेसाठी आपण पाहिलं खूप जणांनी आपापल्या ऑफिसेसना सुट्टी मारली असणार आहे काही जणांनी पोटात दुखते म्हणून ही स्पर्धा पाहण्यासाठी आले असतील काही लोकांनी तर आमची आत्या वारली किंवा एखाद्या नातेवाईकाला मारला असेल वारला म्हणून या स्पर्धेसाठी आले असतील कारण खूप जण देतात अर्थात अमितजी खडके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे वळूया मॅच कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावर फटका आपण पाहिला पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल चेंडू खरंच खूप चांगला होता एक त्याने एक्सपेक्ट केलं होतं मैदानाकडून की या विकेटवरती पडल्यानंतर या जागेवरती माझा टप्पा पडला तर तितका तरी टर्न मला देईल पण तितका टर्न मात्र दिला नाही मैदानाने आणि धावफलकावरती आपण पाहिलं सोयीर चेंडू धावफलकावरती आपण एक आकडे मोड करूयात 13 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते पण मात्र आपण पाहिलं लेग वरती आलेला चेंडू लेग 22 मधून ही धाव मात्र येते एका धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडे मोड होताना पाहायला मिळते 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते दरम्यान आपण पाहिला पुढील चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय फुटबॉल खेळायचा होता पण मात्र चेंडू पाया खालून निसटतोय सीमारेषा बाहेर चौकार चौकाराने धावफलकावरती मात्र वाढ होताना पाहायला मिळते 18 ही धावसंख्या धावफलकावरती ॲथलेटिझम दाखवण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने जो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आकाश बाबरे यांनी ॲथलेटिझम चांगलं दाखवायचा प्रयत्न केला चेंडू पायाने वाकण्यापेक्षा हाताला बॉल लागेल की नाही पण मात्र पायाने चेंडू आत तरी ढकलतो असा निर्णय त्याच्याकडून झाला होता पण त्या निर्णयाची अंमलबजावणी तितकी झाली नाहीये थोडा स्लो आला त्या बॉल पर्यंत पण मात्र ते 4 धावा रोखू शकला नाहीये सीमारेषेच्या बाहेर गेला आणि मात्र आपण पाहिलं धावफलकावरती वाढ 18 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपण पाहतोय आवाज आहे आवाज इथपर्यंत आला होता लीडिंग एज आणि फलंदाज बाद विशाल आपण पाहतोय यष्टी रक्षक आणि त्यांनी त्याची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावली धावफलकावरती विकेटचं पतन एक विकेट आवश्यकता होती ती विकेट मात्र मिळाली पहिला गडी बाद होताना पाहायला मिळाला आपल्याला त्यानंतर आपण पाहिलं नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय शुभम शिंदे अभि मात्र बाद झाला सलामी वीर खूप चांगले फटकेबाजी एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता 5 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती त्यांनी अर्थात आपण पाहिलं खेळी केली धावफलकाचा धावफलक जाऊन पोहोचले 18 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते एक गडी बाद नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय शुभम शिंदे
पहिला बॉल शुभमने मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, परत एक किंचित अपील उचलली होती यष्टीरक्षक आणि गोलंदाजाने अपील उचलली होती, पण मात्र तीच वेळी पंचांकडून कोणताही निर्णय आला नाहीये. निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी होते आणि गोलंदाजांचं खरंच तेजस आपण पाहतो, त्याचं कौतुक करावं लागेल. जशी उंची आहे, उंचीचा पुरेपूर फायदा करतोय. चांगला पाऊस त्याला या विकेटवरती आतापर्यंत मिळालाय आणि त्याच्याकडून एक चांगला स्पेलची अपेक्षा पूर्ण संघ करत असणार. परत लीडिंग एज आणि वा सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल, फलंदाज बाद. डीजे विकेट मिळवली, त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे आतिश जांभळे यांच्याकडून. आणि त्याचप्रमाणे अभिलाषजी यांच्याकडून राहुल साठी एक पारितोषिक होतं आणि घरशबजी यांच्याकडून सुद्धा, की त्यांनी जर कॅच पकडली, आज ते ठरवलेलं देवाने ठरवलं होतं की त्याला पैसे द्यायचे. यष्टीरक्षकाच्या हाताला लागली कॅच, इतकी उडाली की डायरेक्ट आपण पाहिला फ्लाय स्लिपला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये अलगच आली आणि त्यांनी दाखवलं की मला या जागेवर उभं ठेवलंय, ते म्हणजे धावा अडवण्यासाठी, आणि कॅच मात्र पकडली आणि त्यांना सुद्धा त्या कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक मात्र मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात रोहन सुतार. पहिला बॉल खोलात टाकला, खरंच आतमध्ये होता बॉल. कशा पद्धतीने आपण पाहिलं, आडवी बॅट थोडीशी आणली, तोंड उघडलं शेवटच्या क्षणाला बॅटचं आणि मात्र एकेरी धाव रोखू शकले नाही. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक वाढ होताना पाहायला मिळते. 19 धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातला आपण पाहतोय. षटक क्रमांक मात्र अर्थात समाप्त होताना पाहायला मिळाला दुसरं, आणि 2 षटकांच्या खेरीज धावफलकावरती 19 धावसंख्या झालेली आपण पाहतोय. अंकुशी मुंडरे यांचा आपण यथोचित मान सन्मानाकडे वळूयात आणि त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय श्री जय सातपुते यांना विनंती करतो आपण. चला, त्यांचा उपस्थित सर्व मान्यवरांचा शाब्दिक सुमनाने हृदयाच्या अंतःकरणातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकाकडे वळूयात. इंदापूर प्रीमियर लीग आपण पाहतो, या संपूर्ण कमिटी आणि त्या कमिटीमधून आपण पाहिला जशा पद्धतीने प्राइज लावले जातात प्रत्येक खेळाडूसाठी, आणि हेच क्रिकेटर वरती प्रेम नव्हे तर हे क्रिकेट वरचं प्रेम आहे. जो झेल चांगली पकडतोय त्याला पण पैसे, जो विकेट चांगली घेतोय त्याला पण पैसे, आणि जो षटकार चौकारा चांगले खेचतोय त्याला सुद्धा पैसे. आणि या संपूर्णपणे आपण पाहिलं इंदापूर प्रीमियर लीग म्हणजे पैशांचा पाऊस पडतोय ह्या सर्व खेळाडूंवरती. आपलं टॅलेंट दाखवा आणि मात्र आपण बक्षिसे जिंका, असं पद्धतीने आपण पाहिलं आतापर्यंत खेळ होताना. कालचा सत्र सुद्धा आपण पाहिला. 3200 रुपये एका ओव्हर मध्ये मात्र मिळाले होते. यश साठी ते पैसे आले होते, अर्थात जी ओव्हर त्याने हाताळली होती त्याच्यामध्ये ते विकेट्स आलेले होते. साहिल साठी 5000 एका मॅच मध्ये आले. साहिल खडतर नशीब आजमावलं त्यांनी, पण मात्र बक्षीस पात्रापर्यंत त्यांची मजल राहिली. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जातोय. आतमध्ये त्यांनी फेकी केली होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, हर्षद मस्के त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहिला. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर मात्र त्यांनी सोडली नाहीये. चेंडू जवळ आल्यानंतर उडी घेतली आणि मात्र आपण पाहिलं चेंडूला अलगच हाताने आतमध्ये ढकललं की षटकार नाही षटकार वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये जर झेल घेतली आणि परत 6 मिळाला तर काय करावं, म्हणून हा निर्णय. तर सन्माननीय कुणालजी दळवी साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याच विनंती, आपण येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकाकडे वळतो, ज्या ठिकाणी आपण पाहिलं 3 चेंडूच्या खेळी समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. हिंदू संस्कृतीसाठी सगळ्यात शुभ मानला जाणारा आकडा अर्थात 21. नोचा कॉल दिलाय पंचांकडून. अर्थात पिचच्या बाहेर येणारा चेंडू पंचांनी दंडित केला. नो बॉल.
आणि हा फ्री हिटचा बॉल. नोची आपण एक धाव धावफलकावरती ऍड करूयात, अर्थात 22 धावा धावफलकावरती. आणि फ्री हिट साठी खेळणार तो म्हणजे फलंदाज रोहन. फ्री हिटचा बॉलला टोलवलाय, चेंडू हवेत आहे आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. यावेळी मात्र वा, स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय आणि एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न फसतोय. नकार मात्र येतोय धावफलकावरती. आणखीन एक आपण पाहतो आखणे मोड चेंडू निर्धार स्वरूपातील फेकी होते. या ओव्हर मधला अजूनही आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू यायचा बाकी. रोहन स्ट्राईक वरती षटकार खेचला. त्याच्यानंतर आपण पाहिलं बॉल बॅक ड्राईव्ह करायची होती, स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने चेंडू अडवला. विशाल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कॉटन बोल्ड आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे रोहन.
हॅलो अंकुशजी उंडरे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. अर्थात जो संघ या मॅच मध्ये विजय होणार त्या विजयी संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलकाकडे वळूया ज्या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक चेंडू मात्र निसटतोय. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. खणखणीत आणखीन एक येतोय संजीवनी चौकार. वरती 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त. गोलंदाजी मार्ग वरती शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी आपण वळतोय. अरुण चव्हाण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार. रुपेश स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती राकेश आपण पाहतोय. रुपेश वरती सर्वात जास्त विश्वास. बॅकफुट वरती पंच करतो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल आणि विकेटचं पतन. रुपेशची खेळी समाप्त. सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र बाद केलं करून दाखवलं आहे. ही धावसंख्या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल. अर्थात धनंजय दिघे. शिवाचा अर्थात छोटे बंधू त्यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक रणजितजी मालोरे यांच्याकडून. चला लागोपाठ जर येणारे 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार जर गेले तर शिवाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी. 41 या धावसंख्येवरती धावफलक मात्र स्थिर राहिलेला आपण पाहतोय. पुढील चेंडू खूप खरंच चांगला चेंडू आहे. अचानक आतमध्ये चेंडू घुसला. फलंदाजाला वाटलं की अर्थात चेंडू जाणारा सीमा वाईट बॉल, पण मात्र त्याने पाहिलं की चेंडू यष्ट्यांच्या वरून जातोय. धावफलकावरती आणखीन एक आकडे मोड. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 1 विकेट. अजूनही धाव कोणतीही मिळाली नाहीये. याही वेळेला मात्र आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा फटका येत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाहीये. चेंडू आणखीन एकदा निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अरुण धनंजय आपल्याला स्ट्राइक वरती पाहायला मिळतात. चला बाउंड्रीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. चला आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला चेंडू पूर्ण अंगावरती घेतला आणि बॅटचं तोंड मात्र खोललं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. आपल्या वैयक्तिक धावसंख्या 2 मात्र येतीये. 43 ही धावसंख्या. 3 चेंडू बीट झाल्यानंतर 4थ्या चेंडूवरती मात्र ही धाव आली. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 43 ऑन बोर्ड. जीवन बाप्पादा मालोरे यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. दुसरी झेल पकडली गेली ती म्हणजे अर्थात दळवी यांच्याकडून. आणखीन एक पारितोषिक. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. एकच वेळ एक हॅलो 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 हॅलो
एकच मिनिटं घेतो. चला धावफलकाकडे वळूया, ज्या ठिकाणी 42 ही सॉरी 43 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय आणि आपल्याला पाठलाग करायचा आहे. तर सार्थक लायन्स वाढवण या संघाला मात्र धावफलकांनी पाठलाग करायचे. 44 धावा धावफलकावरती आपल्याला बनवायच्या आहेत. त्या 44 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. त्या पाठलागाकडे आपण वळणार. अर्थात शेवटची ओव्हर आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन, नंतर 4 चेंडू डॉट राहिला, तो 3 चेंडू डॉट राहिला. चौथ्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं 2 धावा, अर्थात 5व्या चेंडूवरती त्या 2 धावा आल्या आणि नंतर 6वा आणि अंतिम चेंडूवरती विकेटचा पतन. या 6 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा ऍड करता आल्या धावफलकावरती. 43 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय आणि विजयी होण्यासाठी 44 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. करतो की आपण विनोदची आई अर्थात माऊली आलेले आहेत, सॉरी विशालची आई आलेली आहे. त्यांचं संगीता पालवणकर यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. त्या माऊलीचा आपण मान सन्मानासाठी विनंती करतो अर्थात सातपुते साहेबांना की आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. त्यांना पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचा आपण मान सन्मान करूयात. या स्पर्धेसाठी आपण खरंच इंदापूर प्रीमियर लीगचं कौतुक वाटतं. स्पर्धेचा पहिला अर्थात नारळ फोडला गेला तो सुद्धा महिलेच्याच हाताने. या स्पर्धेची सुरुवात झाली ती सुद्धा महिलांवरती अर्थात आपण पाहिलं लेडीजना खूप जास्त प्राधान्य दिलं गेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तीच आपली लक्ष्मी आहे. त्या लक्ष्मीचा आपण गौरव केला आहे आणि आता सध्या मैदानावरती आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये गौरव होतो ते म्हणजे आपल्या माऊलींचा. धन्यवाद. आणि अर्थात त्या उपस्थित सर्व ज्या महिला असतील ज्या ऑनलाईन आपली मॅच बघत असतील किंवा टीव्ही वरती ज्यांनी मॅच लावली असेल त्या सर्व माऊलींचं त्या ताईंचं सर्वांचं इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्ही ती मॅच टीव्ही वरती बघताय म्हणून तुमचे अर्थात पती असतील किंवा तुमचा भाऊ असेल किंवा तुमचे वडील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहात. खूप टोमणे क्रिकेटसाठी तुम्ही देता पण त्याच वेळी काही महिला ज्या खूप सपोर्टिव्ह असतात त्या सर्व सपोर्टिव्ह महिलांचा आणि टोमणे देणाऱ्या महिलांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करूयात. आणि धावफलकावरती 44 धावांचा पाठलागाकडे वळूयात ज्या ठिकाणी आपण दुसरा आवाज ऐकणार आहोत तो म्हणजे अर्थात विनंती करतो मी आपल्या किल्ला रोह्यातील एक बुलंद आवाज आमचे यंग स्टार विनंती करतो अर्थात हर्षदजी मुंडे यांना. धन्यवाद. ओके, यानंतर जी मॅच होणार आहे ती दोन्ही विनरची मॅच होणार आहे. ती झाल्यानंतर नेक्स्ट मॅच लुझरची आणि नंतरच्या मॅच कडे आपण वळूयात. पहिल्या 2 मॅचेस पुढच्या ज्या होणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्या दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. अर्थात एक संघ जो विनर आहे त्याने ऑलरेडी रेडी राहायचं आहे. यातून जो संघ विजयी होणार त्याला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ आणि लगेच त्याच ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊ आणि पुढील वाटचालीसाठी आणि त्या 44 धावांच्या पाठलागीसाठी वळूयात आपण पुन्हा एकदा हर्षदजी मुंडे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो ठीक. थँक्यू सो मच. गुड्डेजी जाधव सरांचा आवाज या पलीकडे आपण ऐकत होता. सर्वांचं हार्दिक स्वागत. भव्य दिव्य स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अगदी इंदापूरकरांना भुरळ पाडणारी स्पर्धा इंदापूर प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व मैदानाच्या आतमध्ये दुसरा दिवस. मॅच ऑन बद्दलचा ग्रीन सिग्नल येईल. सामन्याला सुरुवात पाठलाग करायचा तब्बल 44 धावांचा येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक इतना पाहायला मिळाले होते. अगदी
बॉल थांबवण्यात आला. पहिलाच बॉल सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सभेवरती समाधान मानावं लागतंय. अगदी 57व्या वर्षी मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेत ॲज अ प्लेयर म्हणून. लेजंडरी खेळाडू आहेत मिलिंदजी देशमुख साहेब. अनुभव बराचसा क्रिकेटचा त्यांच्याकडे आहे आणि तोच अनुभव पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 44 धावा थांबवायच्यात पहिल्या बॉलवरती. सिंगल दुसरा बॉल कोलाट टाकलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाट फिरवली. बाट आणि बॉलचा संपर्क कोणताही झाला नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आता इथे मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या सह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 2 वरती 2 चेंडू झालेत. भव्य दिवस स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते. dreamscricket.in या वाहिनीवरती जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. जे प्रेक्षक जुळलेत त्यांनी अजूनही या ड्रीम्स क्रिकेट वाहिनीला सबस्क्राईब केलं नाहीये तर विनंती करेन एकदा सबस्क्राईब करा. निश्चित बाजूला बेल आयकॉनला हिट करा. जेवढं होईल तेवढं आपल्या हक्काच्या चॅनलला शेअर करायला विसरू नका, कारण की ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह पाहिली जाते. फटका फसला. ही कॅच महत्वाची. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. कॅच सुटली. झेल सुटला आणि अगदी यस विशाल मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि त्यांच्या आई त्यांची बॅटिंग बघण्यासाठी आली आहे. मग नशीब तर साथ देणारच ना. पहिल्याच बॉलवरती कॅच उडाला होता, तिथे कॅच ड्रॉप झाला. आता अगदी आईनं सकाळी भाकरीसोबत नशिबाची भाजीही दिली असावी. त्याच कारणानं नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये विशाल उतरलेत की का त्याची कॅच सुटली आहे आणि ते आक्रमक रूप धारण करू शकतात, कारण की इंदापूरमधील अजून एक हिरा मैदानावरती आहे. त्यानेही आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवला. त्याचं नाव विशाला. जीवनदानाच्या साह्यानं नॉन स्ट्राईक गिंडला. हा चांगला स्ट्रोक लावून ती कार्पेट डाऊन साईडला खेचला. मिडॉनच्या दिशेला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस म्हणजे 4 चेंडू आणि 4 धावा आता येताना पाहायला मिळतील. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण हा सामना आपल्या भेटीसाठी आला. 44 धावा जर आपण पाहिल्या ना तर या खेळपट्टीवरती तेवढ्याशा जास्त नाहीयेत, कारण की काल याच मैदानावरती तब्बल सर्वाधिक मोठी धावसंख्या 87 आणि ती 87 धावसंख्या पार किती चेंडू मध्ये झाली तर फक्त 25 चेंडू मध्ये. म्हणजे काही होऊ शकतं या खेळपट्टीवरती. पुढचा बॉल इथेही पंचांकडे अपील करण्यात आली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाट फिरवली. बाट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. हा ट्रॅकर बॉल होता. अगदी टप्पा पडला. अनएक्सेप्टेड बाउन्स होता. फलंदाजाला कळलंच नाही चेंडू कसा आला. शरीरावरती आल्यानंतर बाट फिरवल्यानंतर तिथे मात्र डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. एकही धाव मिळत नाहीये. 5 चेंडू झाले. 4 धावा धावफळकावरती येताना पाहायला मिळालात. या ओव्हरचा आता हा लास्ट बॉल बाकी राहिला. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल. काय केलंय. अगदी हा निर्णय किती खराब असावा, कारण की बघा सरळ बॅटने खेळला असताना आणि हा बॉल फक्त जर बॅटवरती आला असता तर अगदी सीमारेखेच्या बाहेरच गेला असता, यात ती मात्र शंका नाहीये. पण पहिलंच माइंड सेट केलं होतं की रिव्हर्स स्वीप खेळायचा. बॅट उलटी केली. धाव एकही आली नाहीये. डॉट बॉल खेळावा लागला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या की तिथं फक्त 4च धावा. मॅच बनली मी म्हणेन बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सुद्धा. मॅच मध्ये तेही आलेत महत्वाचे संघात मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक संघ या खेळपट्टीवरती आज आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला संघ आपण पाहतोय टीम आपल्याला सार्थक लायन्स वाढवण आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये सुपर फायटर इंदापूर हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि या दोन्ही फलंदाजांनी आपण जर पाहिलं ना तर आता संघर्ष करायला सुरुवात केली आहे. पण त्याच वेळेला दोन्ही संघ चांगल्या दर्जाचे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी चाललेत, पण एकाला जिंकायचा एकाला हरायचा. या मॅच मध्ये कमबॅक झाला सार्थक लायन्स वाढवण संघाचा. चला स्पीडअप घ्या. विनंती करेन वेळ खर्च करायचा नाहीये. सुपर फायटर इंदापूर संघाला 44चा पाठलाग करायचा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 पर्यंत पोहोचलेत पहिल्या ओव्हरमध्ये. इथून असाच खेळ चालू राहिला तर मात्र या 44 धावा सुद्धा कठीण बनून जातील आणि मग या 44 धावा पार करण्याचं स्वप्नच राहील. साकार करायचं असेल तर मेहनत करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज जीवताना पाहायला मिळतील. पुढचा बॉलर आहे नाव आहे त्याचं शुभमाला. पहिलाच बॉल हवेमध्ये यावेळेला उडवला जाईल. फलंदाजानं अगदी
मिड ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र 1-2 मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होतीये. कुणाल आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. याही वेळेला बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. संघाचा धावफलक एकेरीने पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या कुठे पोहोचली आहे तर तब्बल आपण जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती. बॉल झाला 1, दुसऱ्या षटकाचा 5 धावा धावफलकावरती आला. संत सुरुवात झाली आहे. एक शांत पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 44 धावांचा पाठलाग करायचा 30 चेंडूमध्ये. याही वेळेचा बॉल अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वा, चांगली कामगिरी चालू झाली. अचूक टप्प्यांवरती नियंत्रित गोलंदाजी आणि भेदक मारा या मॅच मध्ये बघायला मिळाला. काय खेळ चालू आहे. असा खेळ चालू राहिला ना तर या 44 धावांपासून बराच दूर राहील. बॅटिंग करत असताना सार्थक लायन्स वाढवण संघ. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. पुन्हा बॉलिंग मार्क वरती शुभमचा हा चेंडू खेळपट्टीच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा येईल नो बॉलचा. एक्स्ट्रा स्वरूपाची सिंगल स्कोर कार्ड वरती आता प्लस होताना पाहायला मिळते. सिंगल आली. संघाचा धावफलक पुढे वाढलं जरूर, पण त्या पलीकडे बॉल फ्री हिट असेल. आता फ्री हिटचा बॉल फेस करेल बॅट्समन विशाल. आक्रमण करावं लागेल. फ्री हिटच्या बॉल वरती आक्रमण समोर उडवला. विशालनं फुल टोल केला. लॉंग ऑन विशालचं आक्रमण. हाही षटकार 6. साहेब यांच्या वतीने विशालला तुकारामजी शेलार यांना विनंती करू आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मेघनाथजी सातपुते साहेब यांच्याकडून विशालला 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येते. हा बॉल चांगला होता. अगदी समोरचा चेंडू बाट फिरवण्यात आली. बॅटने बॉलचा संपर्क राहिला नाहीये. 2 षटकार आल्यानंतर आता डॉट बॉलला हरकत नाहीये. या डॉट बॉलचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर होईल, कारण की 2 षटकार आलेत ना. हरकत नाहीये. एकाच डॉट बॉल तर येणारच आहे, पण त्या पलीकडे मोठे फटके येतात, धावा येतात, त्या टीमसाठी इम्पॉर्टंट आहेत, कारण की 44चा पाठलाग करायचा. या स्पर्धेची सर्वाधिक कमी धावसंख्या या मॅच मध्ये आतापर्यंत बघायला मिळाली. या वेळीचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. समोर उडवला. अगदी मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, तिथून लॉंग ऑन क्षेत्ररक्षक भेदक धावत येताना पाहायला मिळाले. येस पंच काय येस मॅच बॉलरला दूर मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळाले. एकेरी धावेच्या सहाय्याने संघाचा धावफलक पुढे सरकत असताना तब्बल 19 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ संपला. 2 षटकाखेर 19 धावा येताना पाहायला मिळतात. धावा आला, धावा बनला, धावा चांगल्या पद्धतीच्या होताना बघायला मिळाल्या. चला विनंती करेन बॉलिंग करणाऱ्या संघाला आपण स्पीडअप घ्यायचा. टीम सुपर फायटर इंदापूर संघाला विनंती करेन आपण इथून वेळ खर्च करायचा नाहीये. मॅच महत्वाची आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा. एकाच विकेट या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजी करणारा संघ म्हणजे सुपर फायटर इंदापूर संघाला घेऊन येईल का, हेही प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून निर्माण झालेले पाहायला मिळतील, कारण की सार्थक लायन्स वाढवण संघाने गोलंदाजी चांगली केली आहे आणि आता बॅटिंग चांगली करताना पाहायला मिळतील. यस बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती करतोय बॅटिंग पॉवर प्ले वेळ खर्च करायचा नाहीये. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू पाहायला मिळतील. एक स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ अशा पद्धतीची व्यूहरचना फिल्डिंग युनिट मध्ये आता सजवलेली आपल्याला बघायला मिळेल, कारण की बॅटिंग पॉवर प्ले म्हटलं की धावा आणि धावा बनवण्यासाठीची संधी इथून निर्माण होते. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतील.
हाफ ट्रॅकर बॉल अगदी शरीरावरती येणारा चेंडू होता. षटपण लीगला खेळण्याचा प्रयत्न गली क्षेत्रामध्ये बॉलला फक्त ढकलण्यात आलं. एक सिंगल अजून एक स्कोर कार्ड वरती आता प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आता पोहोचली आहे. अजूनही 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये बाकी राहिली आहे. 17 बॉल 24 ची गरज या संपूर्ण सामन्यामध्ये. 44 चा पाठलाग करताना वा काय बॉल राहिला त्याच्यावरती चांगलं आक्रमण. वा सर लॉंग ऑनच्या वरून तडाखा. आता कुणालच्या पाठमधून षटकार. कमी गतीचा बॉल टाकला होता बघा. अगदी समोर बॉल दिसत होता. एक पाऊल पुढे आले असते ना बॅट्समन तर अगदी लो व फुलटॉस बॉल बनला असता. जर तर आहे जर तरला प्राधान्य आपण देऊ शकत नाहीये. पण बॉल मध्ये स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला आणि तिथे मात्र डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अचूक टप्प्यावरती बेधक माराची गोलंदाजी. पुढचा बॉल हाही फटका चांगला खेळलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल चालला. एक सिंगल स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. दुसरीचा कॉल होईल का? एका धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजांनी मानलंय आणि या एकेरी धावेच्या साहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 27 धावा. विघवली गावचे दमदार सरपंच नाव आहे वैष्णवजी साठे यांना विनंती करेन साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि रणजितजी मालोरे यांचे ते जवळचे मित्र आहेत. कारण की आरव्ही फायटर हा संघ सातत्यानं माणगाव प्रीमियर लीग खेळतो आणि हे दोन संघ मालक असतात. एक म्हणजे वैष्णवजी साठे आणि रणजितजी मालोरे आणि या दोघांचा संघ असतो आणि ते दोन्ही मान्यवर आता व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतील. दोघांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. हाई डॉट बॉल चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची बेधक मारायची. या मॅच मध्ये पुन्हा आणणारी ही गोलंदाजी राहिली. गोलंदाजी करत असताना बॉलर रुपेशची 12 बॉल 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता या संपूर्ण मॅच मध्ये. 44 चा पाठलाग करत असताना बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. सार्थक लायन्स वाढवण संघ. टीमचे कॅप्टन विशाल पाहायला मिळतील. यस वैष्णवजी साठे साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. रणजितजी मालोरे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हाताने आपण शेलार साहेब आणि वैष्णवजी साठे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण इथे करूया. एक दमदार स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे वैष्णवजी साठे सर वेगोली गावचे सरपंच आहेत आणि निश्चित यंदाच्या हंगामामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला राहिला. मग क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्याबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून इंदापूर प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि पहिलं पर्व दमदार आणि इंदापूरकर सर्व एकत्रित आले. तळाशेत ग्रामपंचायत मर्यादित असणारी स्पर्धा आज शेवटाकडे जाताना आपल्याला निश्चित बघायला मिळेल. 12 बॉल 17 ची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅट्समन आता कुणाला पाहायला मिळतील. ही जोडी सलामीची अजूनही मैदानावरती दाखल आहे. पुढचा बॉल लो व फुलटॉस बॉल आला. का फटका खेळला अगदी तिथे आपण जर पाहिलं तर सेन्सिबल स्ट्रोक बघायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या दिशेला बॉल जाईल त्याच वेळेला एक सिंगल स्कोर कार्ड वरती मिळताना पाहायला मिळेल. आता एकेरी दुहेरी दावेने काम चालेल का? लो स्कोरिंग मॅच आता रंगली आहे हेच समीकरण बघायला मिळत आहे. कारण की 11 बॉल गरज 16 धावांची. निलेशजी नवगणे साहेब यांनाही विनंती करून साहेब आपण व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. हा फटका ऑन साइडला चांगला स्ट्रोक आला. लॉंग विथ कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. थोडी मिसफील्ड झाली. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला का? नाही केला. मानस झाड झालं शेवटच्या क्षणी. बॅकअप चांगले मिळाले अगदी वाचले. बघा मिलिंदजी देशमुख त्यांचा अनुभव आहे आणि अनुभव पणाला लावून ते बॅकअप देण्यासाठी आले आणि ते जर नसते ना तर यदा कदाचित तिथे 3 किंवा 4 धावा आरामात मिळाल्या असत्या. सिंगलच मिळेल पण स्कोर कार्ड वरती. 10 बॉल आता आवश्यकता 15 ची. 10 चेंडू 15 धावांची गरज या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल या सामन्याला कोण हारेल मागील मॅच ही आपण पाहिली.
हाही चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा ऑन साइडला खेचला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एकच सिंगल घेण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतला. आता विशालला स्वतःला सिद्ध करून दाखवावा लागेल. झैल सुटला होता ना, झैल सुटल्यानंतर खेळ कसा आता करावा ते मात्र त्याला दाखवून द्यावा लागेल. कारण की येणारे 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीमला. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय सरस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. विशालचा वार, धावा मिळतील 6 षटकार. शुभ सन्मान उत्कर्षजी मांडेकर यांना विनंती करून आपल्या शुभादान आपण साहेबांचं स्वागत करायचं. पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू टप्पा पडला, खूप बाहेर आला. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची सिंगल स्कोर कार्ड वरती आता प्लस होतीये. संघाचा धावफलक एकेरीने पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 37 धावा. यावेळीचा बॉल चांगला फटका शॉर्ट पॉइंटला बॉल ढकलण्यात आला. खराब फिल्डिंग, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल वेगानं, भन्नाट वेगानं आणि दुसरी ही धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट या दोन बॅट्समन मध्ये बघायला मिळाली. या दुहेरी अंकाच्या सहाय्याने संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 39 धावा स्कोर कार्ड वरती. आता 5ची गरज आहे. 5ची सिच्युएशन पूर्ण टर्न झाली आहे. सामन्याचं चित्र बदललं, अगदी रंगरूप बदलून टाकलं. बॅट्समन विशालनं काय खेळलं, अगदी विशाल रूप त्यानं घेतलंय. 3 षटकाराच्या साह्याने खेळतोय. याही वेळचा बॉल स्लॉट मध्ये पार्क केला, पार्किंग प्लॉट मध्ये मॅचला फिनिश केलं. आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये सामना जिंकला. टीम आपण जर पाहिलं ना, एक महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये. सार्थक लायन्स वाढवण संघानं सामना जिंकला. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच